बोलतायत. मला असं वाटतं तुमची थोडीशी गल्लत होते. राजकीय विषय आणि कौटुंबिक समारंभ हे दोन वेगळे असतात. कुणाच्या तरी लेकीच्या वाढदिवसाला कोणी गेलं त्याच्यात गैर काय? ते राजकीय मतभेद हे का झालेले असतील? हीच तर महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण आता प्रसाद लाडच्या पोराच्या लग्नात जेव्हा ठाकरे जातात तेव्हा प्रश्न त्यांच्यावरती उपस्थित केले जातात की खरा शिवसैनिक असता तर गेला नसता आणि कुटुंबिक का नसो ते साईडला ठेवलं असतं. मग सेम मोहित कंबोजला का नाही हे होत आणि या दोघांमध्ये प्रॉक्सिमिटी वाढते का? मी तुम्हाला खरं सांगू, मी ज्या संस्कारात वाढले ना त्याच्यात विरोधकाला आम्ही शत्रू कधीच मानलं नाही. आम्ही लोकशाहीवर, त्यामुळे मनभेद हे कधीच असता नाही, मतभेद हे असलेच पाहिजे. आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारात वाढलेले आम्ही आहोत. आदरणीय पवार साहेबांनी नेहमीच सगळ्याच पक्षात मतभेद हे आमचे कायम आहेत, काल होते, आज होते, आहेत आणि उद्याही राहतील. पण मनभेद आणि शत्रुता ही लोकशाहीत हे शब्दच नाहीत. आणि कशाला असावे? डायलॉग तर असलाच पाहिजे ना. आणि कोणी कुणाच्या लेखीच्या वाढदिवसाला गेलं त्याच्यात एवढं काय बोलण्यात? मला नाही वाटत. मला असं वाटतं आज राज्य आणि देशाच्या समोर खूप मोठी जास्त आव्हानं आहेत. कोणी वैयक्तिक आयुष्यात काय करावं त्यांचं ते बघून घेतील. मला वाटतं आपण गॅस सिलेंडर, डिझेल, महागाई, बेरोजगारी हे मोठी आव्हानं आज राज्य, देश आणि जगासमोर आहे. घराच्या भावाला शाला टाळी दिला होता शिक्षण मिनिस्ट्रीमध्ये त्याचं चांगलं पद होते. आणि दुसरा आणखी एक मुद्दा पुढे येतो म्हणजे की रुपल सखलकर यांचे रायगडचे हा बिझनेसचे आर्थिक व्यवहारातल्याची माहिती मिळते. दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते खराच जोडलेल्या आहेत. मला असं वाटतं की मोठी इन्क्वायरी चाललेली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ती चाललेली आहे. त्याच्यामुळे ह्या सगळे प्रश्न हे माननीय मुख्यमंत्रीच त्याची उत्तरं देऊ शकतील किंवा त्यांची जशी जशी इन्क्वायरी